स्मार्ट मीटर विरोधात नूल मतदारसंघातील सर्वच ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला। निम्नातून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध केलेला होता आणि ग्रामपंचायतनं पण त्याच्या विरोधात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोधाचा ठराव दिलेला असताना स्मार्ट मीटरची जबरदस्तीच म्हणता येईल अशा पद्धतीनं MSEBचा कारभार दिसत आहे आणि घरी कोण नसत्याला बघून ते सुद्धा म्हणजे त्यांनी स्मार्ट मीटर बसवून गेलेले आहेत। आणि आम्ही ज्यावेळी विरोध केला त्यानंतर आमची 2 महिन्यांची जी बिलं आहेत ही बऱ्यापैकी डबल तिप्पट अशा पद्धतीनं बिलं वाढून आलेली आहेत। रीडिंग त्यांनी घेतलेत ॲक्च्युली आणि त्याच्यावर उपलब्ध नाही, मीटर फॉल्टी आहे असं उल्लेख करून त्यांनी हे पाठवलेलं आहे। मग त्याच्या संदर्भातच आम्ही अनिरुद्ध दादा रेडेकरांच्या बरोबर चर्चा केला। मग त्याच्या अनुषंगाने आज मीटिंग होती इथं। जवळजवळ जबरदस्तीच म्हटल्यासारखं स्मार्ट मीटरसाठी चालू आहे MSEBचा कारभार। त्यामुळे ते आता कॅम्प 1-2 दिवसात लावून शंका निरसन करायचं असं ठरलेलं आहे आणि आमची जी जुनी मीटर आहेत त्याच्याबरोबर नवीन स्मार्ट मीटर लावून कंपॅरिझन करून त्यांचं खरोखरच युनिट बरोबर येतंय की जास्त येतंय हे अभ्यास करून स्मार्ट मीटर लावूया अशी चर्चा झालेली आहे। नूल मतदारसंघातली बरीचशी शेतवडीत वगैरे राहणारी लोक आहेत, त्या संदर्भात लोड शेडिंगवर काहीतरी मार्ग काढण्यासंदर्भात एक 2-3 महिन्यापूर्वी पवार साहेबांची माझी चर्चा झालेली आणि MSEBला आमच्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून काय निधी उपलब्ध करून देता येऊन ह्या शेतवडीत जी राहणारी लोक आहेत त्यांना जर गावठाणच्या कनेक्शनवर घेतलं तर बऱ्यापैकी लोड शेडिंगचा प्रश्न सुटणार आहे आणि त्या लोकांना कायमचं जे भारनियमन किंवा जो प्रॉब्लेम होतोय तो सॉल्व्ह होणार आहे। त्या संदर्भात आम्ही आज मीटिंग घेऊन नूल मतदारसंघातील ज्या लोकांचं शेतवडीत राहणाऱ्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे येणाऱ्या 1-2 वर्षात पूर्ण ही नूल मतदारसंघातल्या ह्या लोकांचा भारनियमनाचा कसा प्रश्न 100% सोडवता येईल याच्यासाठी आम्ही ठोस त्याच्यावर उपाययोजना करून काम करण्याचं ठरलेलं आहे। वारंवार तुमच्या इथं मोर्चे येते, शेतकऱ्यांची नेमकी काय समस्या? ॲग्रिकल्चर शेती कृषी पंपाचे फीडर आहेत त्याच्यावर अलीकडच्या काळात भारनियमन 3 फेज आणि सिंगल फेज दोन्ही होत होतं। तर त्या अनुषंगानं आजची बैठक माननीय जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकरांनी लावली होती। तालुक्यात किंवा डिव्हिजनमध्ये शेतीपंपाचे 74 फीडर आहेत आणि त्या 74 फीडरवर काही ठिकाणी घरगुती कनेक्शन आहेत आणि शेतीपंपाचे फीडर बंद करताना त्या घरगुती कनेक्शनला पण फटका बसत होता। तर त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली होती। त्या 74 फीडरमध्ये काही फीडरवर काही मोठ्या वस्त्या पण आहेत आणि त्या वस्त्या कुठल्या तरी शासकीय योजनेच्या माध्यमातून असेल किंवा महावितरणच्या योजनेच्या माध्यमातून असेल टप्प्याटप्प्यानं ती गावठाण फीडरवर कशा पद्धतीने घेते याबद्दल याची साधक वादक चर्चा केली आणि प्रायोगिक तत्वावर 1-2 वस्त्या आपण घेण्याचं कामकाज अलीकडच्या काळात करणार आहोत। इंडिव्हिज्युअल ग्राहकांना जरी घेता आलं नाही तरी मोठ्या वस्त्या तरी गावठाण फीडरवर घेण्याचं अलीकडच्या काळात 1 वर्षभराच्या काळात नियोजन करतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी जे शेतात जाऊन राहिलेले आहेत त्यांनाही संध्याकाळच्या वेळची वीज उपलब्ध होईल याची आपण काळजी पण घेतो। साहेब, लोड शेडिंग जे शेतीमध्ये होतंय त्याचं नेमकं काय कारण? आता अलीकडच्या काळात मागणी आणि तफावत वाढत चाललेली आहे। एप्रिलचा जो लोड असतो उन्हाळ्यातला तो अचीव्ह झालेला होता, म्हणजे साधारण 23,000 मेगावॅट लोड आला आणि तेवढी रिक्वायरमेंट आपली ह्याची लोडची रिक्वायरमेंट होती आणि तेवढा विद्युत पुरवठा होत नव्हता। त्यामुळं शेतीपंपाचे फीडर बंद केलेले होते आणि त्यामुळंच हे लोडशेडिंग आलं होतं। ॲक्च्युली शेतीपंपाचे फीडर बंद करायचे आहेत आपल्याला, पण त्यातली घरगुती कनेक्शन चालू राहावीत यासाठी आपल्याला SDT म्हणजे स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर बसवून त्या सिंगल फेज विद्युत पुरवठा करावा लागणार आहे। शेतीपंप आणि गावठाणाच्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि त्यांच्या वीज बिलामध्ये फरक असतो? शेतीपंपाचे फीडर वेगळे आहेत आणि गावठाण म्हणजे नॉन एजी म्हणजे जिथे शेतीपंप नाही असे फीडर वेगळे आहेत। गावठाण फीडरला आपण 24 तास विद्युत पुरवठा करतो, पण शेतीपंपाला आपण सध्याच्या परिस्थितीत सकाळी 9 ते 5 या दरम्यान आपल्याकडे बऱ्यापैकी सोलारचे प्लॅन्ट झाल्यामुळं एक 4 सबस्टेशन सोडले तर संपूर्ण 3 तालुक्यामध्ये दिवसा विद्युत पुरवठा 3 फेज करतो आणि संध्याकाळचा विद्युत पुरवठा सिंगल फेज होणं अपेक्षित आहे आणि त्यालाही काही ठिकाणी लोड वाढल्यामुळं भारनियमन करण्यात होतं। तर ते काही आता वस्त्या जर आपण गावठाणावर घेतल्या तर ते भारनियमन कमी होईल। हे भारनियमन बंद होणार आहे की हे असंच चालू राहणार? शेतीपंपाला 3 फेज हा फक्त 8 तासच मिळणार आहे, म्हणजे 3 फेज
आणि त्या व्यतिरिक्त आपण सिंगल पेज देणार आहोत, जी शेतातली घरं आहेत ते. पण काही ठिकाणी त्यात थोडंसं ते सिंगल पेजचे 2 पेज 3 पेज करून काही मोटरी चालवल्या, तर ते पण शेतकऱ्यांनी टाळावं. आणि शेतकऱ्यांनी शक्यतो दिवसा जरी वीज मिळत असली तरी कपॅसिटर सगळ्यांनी बसून घ्यावं. म्हणजे कपॅसिटरच्या माध्यमातून वीज गळती कमी होते आणि शेतकऱ्याचं व्होल्टेज पण चांगलं मिळतं आणि त्यामुळे तेवढी वीज वाचते आपली. शेती आणि गावठाण याच्या वीज बिलांमध्ये काय फरक आहे? शेतीपंपावर घरगुती कनेक्शन आणि गावातली कनेक्शन याच्यात वीज बिलामध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही नुकसान नाही. मग आता जे मोर्चे निघत आहेत की आमचे शेतीमधले आमचे लाईट बंद असतात, ते 24 तास आम्हाला गावठाणसारखे मिळावे, त्याच्यावर तुम्ही काय नेमकं सोल्युशन करता? तर काही वाड्या वस्त्या सिलेक्ट करून ते गावठाणावर कसे घेता येत, मग ते महावितरणच्या काही फंडच्या माध्यमातून असेल किंवा अनिरुद्ध साहेबांनी सांगितलं की डीपीटीच्या माध्यमातून लोकांच्या फंड्समधून त्या वस्त्या कशा गावठाणावर घेता येतील याबद्दलचं आजच्या बैठकीमध्ये नियोजन केलेलं आहे. अनिरुद्ध रेडेकर यांनी जसं आपल्या मतदारसंघामध्ये ही योजना केलेली आहे, त्या पद्धतीनं बाकी सगळ्या मतदारसंघांना सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा? जिथं मोठ्या वस्त्या आहेत तिन्ही तालुक्यामध्ये त्या वस्त्या डिक्टेट करून आपण तिथं शासकीय योजनेच्या माध्यमातून सेपरेट ट्रान्सफॉर्मर तो गावठाणावर करून त्यांचं भारनियमन कमी करता येईल. केला तर त्याची काय फायदा होतो? संध्याकाळच्या वेळी शेतात राहणाऱ्या ग्राहकांना सुद्धा वीज उपलब्ध होईल, घरगुती ग्राहकांना वीज उपलब्ध. प्रतिनिधीनं MSCB च्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिथं अडचण आहे तिथं त्यांना आपल्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजनमधनं त्यांना फंड उपलब्ध करून देऊन त्यांना काय पोल पाहिजे, DP पाहिजे, ट्रान्सफॉर्मर पाहिजे, एवढं त्यांना उपलब्ध करून दिलं तर हे जे लोड शेडिंग शेतवडीच्या घरातलं आहे ते कायमचं म्हणजे संपणार आहे, कायमचं सॉल्व्ह होणार. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग न्यूज.